महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारावा, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रशासनाला सूचना. सुसज्ज इमारती, सेमी इंग्लिश शिक्षण आणि स्पर्धा उपक्रमावर भर द्या. गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा उपमहापौरांचा संकल्प. अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण मंडळाचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी प्रशासक मंडळास दिल्यात. शिक्षण मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध दिशादर्शक सूचनाही केल्या. यावेळी प्रशासन अधिकारी JN पठाण यांनी शिक्षण विभागाची माहिती देताना सांगितलं की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या एकूण 11 शाळांमध्ये 1ली ते 7वीपर्यंत सुमारे 800 विद्यार्थी शिक्षण घेत असून 43 शिक्षक कार्यरत आहेत. यावर उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सखोल चर्चा करत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी सांगितलं की महापालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतींचं स्ट्रक्चर ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि नव्या सुसज्ज इमारती उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण मिळणं ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळणं हे आवश्यक आहे. मराठी शिक्षणाबरोबरच सेमी इंग्लिश माध्यमाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेता बालवयातच स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रज्ञाशोध, मंथन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसंच क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन करावे असंही त्यांनी निर्देश दिले. फक्त पाठ्यपुस्तकापुरतं शिक्षण न ठेवता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व या विकासावर भर देणं गरजेचं आहे. नवकल्पना, स्पर्धात्मक वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडवणं ही शिक्षण मंडळाची जबाबदारी आहे, असंही ॲडव्होकेट जाधव यांनी नमूद केलं. या भेटीदरम्यान शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आज आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेचं शिक्षण मंडळाचं कार्यालय येथे भेट दिली आणि आपले प्रशासन अधिकारी पठाण सर, त्याचप्रमाणे वीरजी या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत सर्व पाहता शिक्षण मंडळाचं काम तसं पाहिलं तर प्रशासकीय कामकाज हे चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु अहिल्यानगर नाव झाल्यानंतर काहीतरी बदल दिसला पाहिजे आणि म्हणूनच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ज्या 11 शाळा आहेत त्याचा शैक्षणिक दर्जा कसा वाढवता येईल. सेमी इंग्लिश स्कूल चालू आहे सावडीमध्ये, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल यासाठी आम्ही सगळेजण मिळून आता प्रयत्न करणार आहेत. तशा सूचना आम्ही प्रशासनाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आणि लवकरच येत्या 15 दिवसामध्ये पुन्हा आम्ही शिक्षण मंडळाची बैठक घेऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या ज्या जुन्या इमारती आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायची देखील सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून एक चांगल्या ज्या शाळा आहेत, ज्या चांगल्या ज्याचं बांधकाम आहे की जिथं त्याच्यामध्ये आणखी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज कशा चालू करता येतील या संदर्भात आज या ठिकाणी चर्चा झाली. संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.